एस कीर्तना तमिळनाडूच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळातला सर्वात तरुण चेहरा। मतदारसंघ आहे फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेला शिवकाशी। आणि शिवकाशीच्या या नव्या आमदारांनी 2 दिवसांपूर्वी एक बॉम्ब फोडला। जिथं हिंदीत बोलणं हा तमिळ अस्मितेचा अपमान मानला जातो, तिथं या नव्या विचारांच्या आमदारानं हिंदीमध्ये प्रतिक्रिया देत स्वतःचं आणि पक्षाबद्दलचं विजन मांडत सगळ्यांनाच प्रभावित केलंय। याच एस कीर्तना यांची ओळख करून देणारा हा स्पेशल रिपोर्ट। सी जोसेफ विजय एनुम नान तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याआधीपासून संपूर्ण देश या चेहऱ्याला ओळखतो। कारण राजकारणात येण्यापूर्वी विजय जोसेफ यांची टॉलिवूडमधली कारकीर्द, मात्र मुख्यमंत्री विजय यांच्या नंतर त्यांच्या मंत्रिमंडळातला सर्वात चर्चेतला चेहरा म्हणजे एस कीर्तना। कीर्तना एन्नुम नान वय फक्त 29 वर्ष। फटाक्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवकाशी मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत। 2 दिग्गजांना पराभूत करून आपल्या मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार बनण्याची कामगिरी एस कीर्तना यांनी करून दाखवली आहे। मात्र हे झालं तामिळनाडूपुरतं। देशभर एस कीर्तना यांची चर्चा सुरू आहे ती त्यांच्या हिंदीवर असलेल्या प्रभुत्वासाठी। तामिळनाडूची हिंदीबद्दल काय भावना आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही। असं असताना देखील एस कीर्तना हिंदीचा वापर करून आपल्या पक्षाला फक्त राज्याबाहेरच नाही तर देशाबाहेर पोहोचवण्याचं स्वप्न पाहत आहेत। देखो, टीवी के सपाटी एज अ लीडर सबको पता होना चाहिए। ऐसे तमिलनाडु में एक पार्टी है, वो उनके लैंग्वेज में हम जब बताएंगे उनको भी इंस्पिरेशन होगा, है ना। सो इसके वजह से मैं हिंदी में बात कर रही हूँ। अपने पार्टी की रिप्रेजेंटेशन हर जगह, इंडिया पूरा, इवन अदर कंट्री, सब जगह मैं फैलाना चाहती हूँ। इसके वजह से मैं हिंदी में बात कर रही हूँ। मेरे लीडर के बारे में सबको पता होना चाहिए, मेरे पार्टी के बारे में सबको पता होना चाहिए। तामिळ आणि हिंदीसह एस कीर्तना यांचं 5 भाषांवर प्रभुत्व आहे। त्या उच्च शिक्षित आहेत। तामिळचा अभिमान आहे, मात्र इतर भाषेचा द्वेष नाही। याच नव्या विचारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एस कीर्तना यांना तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तर लवकरच हेमंत बिस्वा शर्मा देखील आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। मात्र केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच काही राहुल गांधींकडून सुटत नाहीये। कारण धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्यांची अवस्था झाली आहे। व्ही.डी. सतीशन, के.सी. वेणुगोपाल की रमेश चेन्नीथला, केरळचे मुख्यमंत्री म्हणून कुणाचा राज्याभिषेक होणार या प्रश्नाच्या उत्तराची केरळच्या जनतेला प्रतीक्षा आहे। आणि ज्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय ते राहुल गांधी देखील बुचकळ्यात पडलेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। 140 पैकी 102 जागा जिंकत जवळपास दशकभरानंतर काँग्रेस प्रणित UDFनं केरळची सत्ता मिळवली आहे। मात्र मुख्यमंत्रीपदासाठी 3 प्रबळ दावेदार असल्यानं मोठा पेच निर्माण झालाय। व्ही.डी. सतीशन हे पाराबूर मतदारसंघातून 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले। केरळ काँग्रेसवर चांगली पकड असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। 3 माजी प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्रीपदासाठी सतीशन यांचं नाव पुढे केलंय। UDFमधील मित्रपक्षांचा सतीशन यांच्या नावाला कौल मिळतोय। निकालांआधीच्या सर्वेक्षणात सतीशन यांना मावळते मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली। मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत व्ही.डी. सतीशन यांची सर्वात मोठी स्पर्धा आहे ती के.सी. वेणुगोपाल यांच्याशी। AICCचे सरचिटणीस आणि केरळमधील आलपुझा इथून खासदार आहेत। राहुल गांधींचे निकटवर्ती असून धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो। जवळपास 75% आमदारांचा वेणुगोपाल यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय। मुख्यमंत्री व्हायचं असेल तर लोकसभेची जागा रिक्त करून विधानसभा लढवावी लागेल। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून रमेश चेन्नीथला आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच। मात्र केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते देखील आहेत। अल्पुझामधील हरिपद मतदारसंघातून ते आमदार आहेत।
त्यांनी 6 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ते NSUI विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले. 69 वर्षांचे चेन्नीथला हे मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. रमेश चेन्नीथला हे सतीशन यांच्या आधी केरळ विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते. 2021 मध्ये सतीशन यांना विरोधी पक्ष नेते केल्यामुळं चेन्नीथला नाराज झाले होते. केरळचे मुख्यमंत्री म्हणून या तिघांपैकी एकाचं नाव जाहीर करावंच लागणार आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल गांधींची अडचण नेमकी काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी थोडं आसामच्या भूतकाळात जावं लागेल. 2011 काँग्रेसनं आसाममध्ये सत्ता स्थापनेची हायट्रिक मारली. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना त्यांचा मुलगा गौरव याला उत्तराधिकारी म्हणून नेमायचं होतं. मात्र तेव्हा हेमंता बिस्व शर्मा आसाम सरकारमधील सर्वात शक्तिशाली मंत्री म्हणून ओळखले जायचे. 54 आमदारांच्या पाठिंब्यासह त्यांनी राहुल गांधींकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केली. मात्र राहुल गांधींनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. झालं, हेमंतानं काँग्रेस सोडली आणि भाजपात गेले. आत्ता आसाममध्ये सत्ताधारी पक्ष भाजप आहे आणि काँग्रेसची संख्याबळ 20हून खाली गेली आहे. हेमंता बिस्वा शर्मांप्रमाणे VD सतीशन देखील मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास काँग्रेसला रामराम ठोकू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. आसाममध्ये तोंड पोळल्यामुळे आता राहुल गांधी केरळमध्येही ताक फुंकून पित आहेत. ही फुंकर कुणाला केरळचा मुख्यमंत्री करणार आणि कुणाची नाराजी ओढवून घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ही बातमी आहे सरकारी लालफितीची. ही बातमी आहे हक्काचं आरक्षण न मिळण्याच्या संतापजनक कारणांची. ही बातमी आहे आपले अधिकार मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची. जे कायद्यानं मिळालंय ते सरकारी बाबूंच्या वेंधळेपणामुळे हिरावलं गेल्यामुळे गोरगरीब OBC बांधवांना त्यांच्या हक्कांपासून कसं वंचित राहावं लागतंय याचा वेध घेणारा आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठचा हा स्पेशल रिपोर्ट. मंत्रालयात बसलेले सरकारी बाबू एखादा स्वल्पविराम, काना, मात्रा किंवा वेलांटी चुकवतात आणि त्यामुळे तब्बल 28 वर्ष 2 कोटी लोकसंख्येला हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहावं लागतंय. कदाचित याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र राज्यातील OBC प्रवर्गातील 27 जातींच्या केंद्राच्या आरक्षणामध्ये असंच घडतंय. उदाहरण द्यायचं असेल तर भोयर आणि पवार आडनावाच्या व्यक्तींच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणली आहे एका छोट्याशा स्वल्पविरामानं. सन 1996मध्ये भोयर आणि पवार यांना आरक्षण होतं, परंतु पवार म्हणून आहे त्यांना आरक्षण नव्हतं. तो पवार इन्क्लूड करण्याकरता सन 1998मध्ये पुन्हा राजपत्र प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये घोळ असा झाला की तो जो भोयर आणि पवारमध्ये कामा होता तो कामा वगळण्यात आला आणि ते भोयर पवार होऊन गेलं. आणि भोयर पवार अशी जात या राज्यात एक्झिस्टन्समध्ये नाहीच. छोट्या छोट्या क्लरिकल मिस्टेक आहेत त्या. उकार असेल, वेलांटी असेल, इंग्रजी नावामधलं स्पेलिंगमधलं अक्षर असेल, कॉमा असेल, तर ह्या म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या 33 जातींचा काहीच दोष नाही. हा जे तिथले बसलेले शासनामध्ये बसलेले बाबू आहेत त्यांचा दोष आहे. आणि त्यांच्या दोषापायी आता जवळपास 28 वर्ष झालीत हा एवढा 2.5 कोटीचा समाज कुठल्याही कॉलेजमध्ये, केंद्रीय विद्यालयामध्ये जे ॲडमिशन असेल त्याच्या आरक्षणापासून वंचित आहे. याच लालफितशाहीचा फटका बसलेला आणखी एक घटक म्हणजे महाराष्ट्रातला गोवारी समाज. गोवारी समाजाला आणि त्यात महाराष्ट्रामध्ये जे स्पेलिंग आपण लिहितो ते W लिहितो आणि केंद्रामध्ये ते V लिहिलं गेलं. त्यामुळे W आणि V मध्ये इतक्या अडचणी निर्माण होतात की सर्टिफिकेट काढल्यानंतर ते सर्टिफिकेट रद्द केलं जातं. अस्तित्वात नसलेली जात महाराष्ट्र सरकारनं आणि MP गव्हर्नमेंटनं निर्माण केली आणि गोवारींना अंधाराच्या खाईत ढकललेलं आहे. किरकोळ स्वरूपाच्या या चुका दुरुस्त करून OBC आरक्षण सुरळीत करण्यात यावं अशी शिफारस केंद्रीय OBC आयोग, राज्य सरकार आणि केंद्रीय गृह विभागाने वारंवार केली आहे. मात्र तरीही केंद्रीय सामाजिक न्याय विभाग चुकांची दुरुस्ती करत नाही. परिणामी 27 जातींच्या सुमारे 2 कोटी लोकांना अनेक वर्ष आरक्षण संदर्भातलं नुकसान सहन करावं लागत आहे. डांगरीसारख्या अशा इतर अनेक जाती आहे का त्यांचा प्रॉब्लेम काही नसताना त्यांनी सहज टाकून द्यायला पाहिजे. परंतु केंद्र शासन हे जेव्हापर्यंत स्वतःचा स्वार्थाच्या हिसाबाने जेव्हा निर्णय घेणार नाही, मग आम्हाला तरी असं वाटून राहिलं का आमचे प्रयत्न अपुरे पडून राहिलेले आहे कुठेतरी.
आम्ही केव्हापर्यंत हा प्रयत्न करतो? साधं माझा जर विचार केला तर आमचं अर्धा आयुष्य समाजाच्या कामामध्ये निघून गेलं. असं जर होत राहिलं तर आम्ही खरंच ह्या हिंदू समाजामध्ये राहायचं का? हा एक भारत सरकारला विचाराचा प्रश्न आहे आमचा. तातडीनं या त्रुटी दुरुस्त करण्याच्या हालचालींना यामुळं वेग येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या 33 जातींचा हा प्रश्न आहे आणि विदर्भामध्ये वेगळे प्रश्न आहेत, मराठवाड्यामध्ये वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळे आहेत, कोकणामध्ये वेगळे आहेत. अशा 33 जाती सगळ्या पूर्ण महाराष्ट्राच्या आज केंद्र शासनाच्या आरक्षणापासून प्रलंबित आहे. हे हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्र कृती समितीचे अधिकारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतायत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांच्या कोर्टात सध्या हा दुरुस्तीचा चेंडू असून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना हे आरक्षण मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता हा अंतिम याच्यामध्ये आलेला आहे. आमची जी इच्छा आहे की मग कॅबिनेटने याची मंजुरी त्वरित द्यावी आणि त्याचं राजपत्र त्यांनी जाहीर करावं आणि अगदी एक 5% 2%वर ते काम बाकी आहे. परंतु केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री त्याला सिरियसली घेतले नाही आणि त्यांनी कॅबिनेट नोट अजून तयार केलेली नाही. त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मंजुरी करता लगेच द्यावे आणि आता येणारं शैक्षणिक वर्ष आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. एबीपी माझानं हा मुद्दा लावून धरल्यानंतर आता राज्यातल्या आणि केंद्रातल्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. अहो, मुलं आहेत, त्यांचा शिक्षणावर परिणाम होतो. नोकरी दूरचीच गोष्ट आहे. त्यांना जे शिक्षणाचा जो लाभ मिळायला पाहिजे तो लाभ मिळत नाही. मग अशा वेळेला त्यांनी करायचं काय? ओबीसी आहेत, स्पेलिंग मिस्टेक झाली, एक तिकडचा तिकड शब्द झालेला आहे आणि त्याच्यामुळं ते आरक्षणाचा जो काही तोटा होतोय तो पूर्ण कुटुंबाला होतोय. म्हणून अशा वेळेला ते वैतागणं साहजिक आहे. केंद्राने सुद्धा याची गंभीर दखल घेतली पाहिजे. ज्यांचा हक्क आहे, ओबीसी म्हणून त्यांचा हक्क आहे, तो हक्क त्यांना मिळाला पाहिजे. असा कोणत्याही रिझर्वेशनमध्ये छोट्या चुकीमुळं रिझर्वेशन काढता कामा नये, ते कोणत्याही जाती धर्माचं असलं तरी. तर त्या जाती ज्या आहेत त्या जाती थोडा अनुस्वार चुकलेला आहे, काना चुकलेला आहे आणि अशामुळं अनेक जाती त्याच्यापासून वंचित आहेत. अशा वंचित जातींचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टिकोनातून संजय शिरसाट आमचे जे सामाजिक न्याय इथले मंत्री आहेत राज्याचे, त्यांना मी हे सांगतो आणि आमच्या मंत्रालयाकडे जर हा विषय आला तर नक्की त्यासाठी आमचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या वतीने त्यामध्ये दुरुस्त होणं अत्यंत आवश्यक आहे किंवा आमच्या मंत्रालयाकडे कळवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे नक्की आम्ही त्यामध्ये मदत करू आपण त्यामध्ये. तब्बल 27 जातींना सरकारनं लागू केलेल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहावं लागणं आणि त्यासाठी सरकारी बाबूंच्या सिली मिस्टेक्स हे कारण असणं यासारखी लोकशाहीची दुसरी थट्टा नाही. ही थट्टा आता तरी थांबेल आणि सामाजिक न्याय या खात्याच्या नावाला साजेशी हालचाल केंद्रीय पातळीवरून होईल हीच अपेक्षा. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यातल्या विबळवेढे कातकरी पाड्यामध्ये आजही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. माणसं आणि जनावरं एकाच डबक्यावर तहान भागवत आहेत. किती विदारक परिस्थिती आहे या कातकरी पाड्यावर याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया. याचा प्रश्न पण मोठा आहे. आम्ही दूषित पाणी पिल्यानंतर आमचे आरोग्य बिघडले जाते. लहान मुलं आहेत त्यांना डायरियासारखे आजार पण होतात. तर त्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीची कार्यवाही करावी आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी. आहे कातकरी वस्ती 2 वस्ती आहेत आमच्या. तिथे अक्षरशः पाण्याचा आम्हाला एक थेंबही आमच्या वस्तीत मिळत नाही. म्हणजे प्रशासनाने ती अशी सोय केली नाही. दोन योजना राबवल्यात पण आम्हाला कधी वर्षातून 2 वेळा 3 वेळा पाणी आलं असेल, त्याच्यानंतर पाणी आम्हाला दिसलं नाही तिथे. त्याच्यामुळे आम्हाला तिथे कुठे पाणी नसल्यामुळे आम्हाला एका डबक्यातलं पाणी प्यावं लागतं आम्हाला. एकीकडे जलजीवन मिशनचे गोडवे गायले जातात
तर दुसरीकडे रात्रीच्या अंधारात डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणणाऱ्या महिलांची, लहान मुलांची पायपीट अजूनही सुरूच आहे. एकीकडे उन्हाचा वाढलेला तडाखा आणि दुसरीकडे डबक्यातील अधिकचं दूषित होत चाललेलं पाणी. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न हा अधिक गंभीर बनलाय. परिस्थिती आहे पाण्याची काय आमच्या एवढे लांबून आणायचं पाणी, 1 मीटर तिथून आणायचं पाणी, तर बारीक बारीक पोरं आम्ही टाकून जातात, तर वेळ आम्हाला होतात. कामाची पण खोटी, आमची मजुरी पण जातात, सगळ्यांना जातात. कपडे धुवायला नाही पाणी मिळत पोरांना, का नाही अंग धुवायला पाणी मिळत, का नाही प्यायला भेटत पाणी. एकंदरीत पाहायला गेलं तर आम्हाला आता खूप म्हणजे पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यामुळे आमच्या जीवनावरती खूपसा म्हणजे बदल झालेला आहे. म्हणजे आमचे दैनंदिन जीवनचक्र असतील काय ते पूर्ण बदलून गेलं आहे. आम्हाला पाण्यासाठी 1 किलोमीटर अंतराच्या आसपास जावं लागतं आणि तिकडं डबक्यातलं पाणी आम्ही पितोय. ते कधी गुरं पिऊन जातात, तेच पाणी आम्हाला घेऊन यावं लागतं. तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आम्ही संबंधित विभागाला वारंवार सांगूनही याच्यावरती काहीच कार्यवाही केली जात नाही. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र प्रत्येक वेळी मिळाली ती फक्त आणि फक्त आश्वासनं. आज लोकांना पाणी पिवं लागतं. 2 दिवसापासून बातम्या चालतात, त्या सरपंचाने अजून इथे येऊन तो डबका बघितला नाही किंवा काय योजना करायची, काय उपाययोजना करायची ते अजून त्यांनी सांगितलं. ग्रामसेवकाला विचारलं तर त्या ग्रामसेवकांनी मला स्वतःला सांगितलं की ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, यावर पंचायत समिती काय करू शकत नाही. मला एवढंच सांगायचं, पंचायत समिती काय करू शकत. तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. एका बाजूला विकासाच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला डबक्यातील पाण्यावर जगणारे आदिवासी बांधव. विवळवेढेतील हे चित्र केवळ धक्कादायक नाही, तर प्रशासनाच्या उदासीनतेचं जिवंत उदाहरण आहे. जी जलजीवन मिशन योजना आहे त्याची टाकी बांधण्यात आलेली आहे. ते नळ कनेक्शन घरापर्यंत दिलेले आहेत, पण त्याला पाणीच येत नाही. ते नळ सुद्धा कोरडे आहेत. त्याच्यामुळे इथून ज्या ग्रामस्थांना आहे ते अक्षरशः अगदी डबक्यामधलं पाणी आहे ते प्यावं लागतं आणि त्याचमुळे ही जी पाणी योजना आहे ती लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येते. कॅमेरामन शैलेशसह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर रुपाली चाकणकर माध्यमांपासून दूरच राहत होत्या. मात्र आज त्यांनी माध्यमांना एकदा नव्हे तर 2दा प्रतिक्रिया दिली. निमित्त होतं SIT चौकशीचं. 6 तासांच्या चौकशीमध्ये SITनं रुपाली चाकणकरांना कोणते प्रश्न विचारले, त्यातल्या कोणत्या प्रश्नांची चाकणकरांकडून समाधानकारक उत्तरं मिळाली आणि कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. बघूया या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांचा हा स्पेशल रिपोर्ट. आज SITचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे. त्या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य करेन. अशोक खरात प्रकरणी नेमलेल्या SIT कडून चौकशी सुरू होण्यापूर्वी रुपाली चाकणकरांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया. महिलांवरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अशोक खरातला अटक झाली 18 मार्चला. रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला 20 मार्चला. आणि आता तब्बल 50 दिवसांनी रुपाली चाकणकरांची SIT कडून चौकशी होतीये. देवासमान मानणाऱ्या अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ हे समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर या अडचणीत सापडल्या. एका तक्रारदाराला अडचणीत आणण्यासाठी भोंदू अशोक खरातने एका महिलेला पुढे केलं आणि त्या ठिकाणी या महिलेला पुढे करून शिर्डी पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास करावा म्हणून रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना नोटीस देत त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर आहेत. एकूणच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर रुपाली चाकणकर या असताना त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका देखील रुपाली चाकणकर यांच्यावर लावण्यात आलाय. नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात दुपारी 12:30च्या सुमारास रुपाली चाकणकरांची चौकशी सुरू झाली. चौकशीसाठी SIT प्रमुख तेजस्वी सातपुते, नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी, शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे हे अधिकारी उपस्थित होते. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. SIT मध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते
त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल. आपण पुन्हा चौकशीला येणार आहात का? पुन्हा चौकशीला बोलवलंय का? पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य करेन. अखेर रुपाली चाकणकरांची चौकशी झाली या गोष्टीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी आनंद व्यक्त केलाय. मात्र हा आनंद व्यक्त करतानाच त्यांनी काही गोष्टींवर तीव्र आक्षेपही नोंदवलाय. त्या गाड्या बदलून जात आहेत, वकिलांना घेऊन जात आहेत, पुन्हा तेच होणार आहे. अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील. तर माझी SITला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा. चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे. अंजली दमानी यांचा सल्ला SITनं गांभीर्यानं घेतला की नाही हे काही कळू शकलेलं नाही. मात्र रुपाली चाकणकरांच्या चौकशीच्या निमित्तानं अंजली दमानी यांनी पुन्हा एकदा अशोक खरातला भेटणाऱ्या नेत्यांच्या यादीवरची धूळ झटकत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. एसपींकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार, तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार हा अतिशय गंभीर मुद्दा होता. अंजली दमानी यांनी ज्या ज्या नेत्यांची नावं घेतली त्यातलं एक नाव होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं. त्यामुळे दमानी यांच्या या मागणीवर शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त करताना प्रश्नांच्या उलटफैरी झाडल्यात. अहो, चौकशी करायला तेवढे पुरावे असावे लागतात. माझाही फोटो त्या खरात बरोबर आहे काय? मग काय माझी चौकशी सुरू झाली काय? फोटो असणं आणि प्रत्यक्षात काही संबंध निघणं याला फरक, त्याच्यात फार मोठा फरक आहे. तुम्ही कुणाच्या फोटोवर कुणाची चौकशी लावत बसला असं होत नसतं. हजारो लोकांचं गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा हा प्रकार चालू आहे. हजारो लोकांचे फोटो त्यांच्या बरोबर असतील. मग हजारो लोकांना काय ते काय अदालतमध्ये आणणार आहेत का? अशोक खरातचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत. त्यामुळे त्यांची चौकशी होणार का या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात बोलताना दिलं होतं. फोटो कोणासोबत आहे त्याच्याकरता चौकशी, त्यांचा काही व्यवहार झाला आहे का, त्याचे काही पुरावे आहेत का? त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात अतिशय चांगला जे काही तपास आहे तो चाललेला आहे. इतका नीट तपास चाललाय, प्रोफेशनल तपास चाललाय, कोणी सुटणार नाही याच्यामध्ये. मी महाराष्ट्राला एवढं आश्वस्त करू इच्छितो, खरात किंवा त्याच्यासारखे जे भोंदू बाबा आहेत यांची जागा जेलमध्येच आहे. यांना काही झालं तरी जेलमधनं बाहेर आम्ही येऊ देणार. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी नाव न घेता 4 मंत्र्यांना अशोक खरात प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी नाना पटोलेंचे आरोप ऐकल्यानंतर त्यांना एक निरोप धाडलाय. आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एफस्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे. ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार. पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात. आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. हे तर बंडल स्टोरी आहे. या स्टोरीला काही अर्थ नाही. हिंमत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना पूर्ण बोललं पाहिजे. अपूर्ण बोलू नये व्यक्तीने. कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये. काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही. तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप. काही घाबरू नका. खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे. काही होणार नाही आहे. तुमच्या धमक असेल तर नाव सांगा. आता SITच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकरांची अडचण वाढणार की त्यांच्यावर झालेले आरोप पुसून टाकण्यात ते यशस्वी ठरणार या प्रश्नाचं उत्तर रुपाली चाकणकरांच्या राजकीय कारकिर्दीची दशा आणि दिशा ठरवणारा असणार आहे. शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. पुढे जाऊया. नागपूर सीमेलगत कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये CDV या विषाणूमुळे 5 वाघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे संपूर्ण वनविभाग अलर्ट मोडवर आलाय. कुत्र्यांमधून वाघांपर्यंत पोहोचणारा हा संसर्ग आता महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पांसाठी देखील धोक्याची घंटा मानला जातोय. नेमका हा विषाणू कसा पसरतो आणि प्रशासन कोणती पावलं उचलतंय, बघूया हा रिपोर्ट. कान्हा व्याघ्र प्रकल्पातील सरही सेक्टर, दाट जंगल आणि आता भीतीचं सावट. 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान
OT-141 वाघिणीसह तिच्या 4 बछड्यांचा एकामागोमाग एक मृत्यू झाला. सुरुवातीला मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नव्हतं. मात्र जबलपूर येथील प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 5ही वाघांचा मृत्यू केनाईन डिस्टेंपर व्हायरस म्हणजे CDV-मुळे झाल्याचं निष्पन्न झालं. विशेष म्हणजे हा विषाणू मूळतः कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये आढळतो. मात्र आता तो वाघ आणि बिबट्यासारख्या मांजरवर्गीय प्राण्यांमध्येही दिसून येतोय. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते जंगलालगतच्या गावांमधील संक्रमित कुत्रे हा संसर्गाचा मुख्य स्रोत ठरू शकतात. वायरस चूँकि ये फैलने वाला होता है और कहीं ना कहीं स्ट्रीट डॉग्स के थ्रू या गांव के थ्रू कहीं ना कहीं इस टाइप से भी गांव की पेरिफेरी पर होते हैं एनिमल्स ये. तो अभी वेटरनरी डिपार्टमेंट की जो बैठक ली थी उसमें निर्णय हुआ कि ABC कार्यक्रम होता है, एक एनुअल बर्थ कंट्रोल कार्यक्रम होता है डॉग्स का, वो कार्यक्रम वो शुरू करा रहे हैं इस एरिया में, ताकि आगामी 2-4-5 सालों में हम इस जो बढ़ती संख्या को हम स्थिर कर पाएं. वाघ बिबट्या शिकारीनंतर अनेकदा शिकार अर्धवट खाऊन सोडतात. दुसऱ्या दिवशी सुरक्षित वेळेवर येऊन पुन्हा ती शिकार खातात. त्या दरम्यान गावातील विषाणू संक्रमित कुत्र्यानं शिकार खाल्ल्यास विषाणूचा प्रसार होतो. शिकारीच्या मांसातून विषाणू वाघ आणि बिबट्यापर्यंत पोहोचतो. जंगलातील पाणवठ्यावर संक्रमित कुत्र्यानं पाणी प्यायल्यास पाण्यातूनही विषाणू पोहोचू शकतो. वाघ किंवा बिबट्यानं संक्रमित कुत्र्याची शिकार केल्यास विषाणू पसरू शकतो. केनाईन डिस्टेंपर विषाणूचा कुत्र्यांपेक्षा वाघ आणि बिबट्याला धोका अधिक आहे. कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये विषाणू फक्त श्वसनासंबंधी समस्या निर्माण करतो. वाघ आणि बिबट्यासारख्या मांजरवर्गीय प्राण्यांमध्ये विषाणू श्वसनासह मज्जासंस्थेवर आक्रमण करतो. तज्ज्ञांच्या मते संक्रमण होण्याचे अनेक मार्ग आहेत. संक्रमित कुत्रे जंगलातील पाणवठ्यावर गेल्यास त्या पाण्यातूनही संक्रमण पसरण्याची शक्यता असते. संक्रमित कुत्र्यांची शिकार केल्यासही वाघांमध्ये हा विषाणू पोहोचू शकतो. कॅनाईन डिस्टेंपर हा व्हायरस आहे, म्हणजे कॅनाईन म्हणजे कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये दिसून येणारा हा विषाणू आहे. परंतु जेव्हा एखाद्या प्राण्यांमध्ये किंवा त्या प्रजातीमध्ये त्या व्हायरसचं प्रमाण खूप प्रमाणाबाहेर जात असेल तर तो व्हायरस दुसऱ्या प्रजातीमध्ये जम्प करतो, म्हणजे ज्याला आम्ही स्पिल ओव्हर इफेक्ट म्हणतो, की एका स्पीशीजमधून तो दुसऱ्या स्पीशीजमध्ये जम्प करतो. आणि इथे हा कॅनाईन व्हायरस जो कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये दिसणारा व्हायरस आहे, विषाणू आहे, हा फेलाईनमध्ये म्हणजे मांजरवर्गीय प्राण्यांमध्ये दिसत आहे आणि प्रामुख्याने वाघ आणि बिबट या प्राण्यांमध्ये हा दिसून येत आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेशचा वन विभाग हाय अलर्टवर आलाय. सरही सेक्टरमधील 5 किलोमीटरचा भाग नो गो झोन म्हणून घोषित करण्यात आलाय. संपूर्ण परिसरात इतर वाघांवर नजर ठेवण्यासाठी हत्तीवरून गस्त घातली जाते. परिसरात 40 ट्रॅप कॅमेरे बसवलेत. जंगलातील पाणवठ्यांमधील पाण्याची चाचणी केली जाते. वन्य प्राण्यांच्या विष्ठेचीही चाचणी केली जाते. वन्य क्षेत्राशेजारील 80 गावातील कुत्र्यांचं लसीकरण सुरू करण्यात आलंय. इस गेट के भरोसे में बैठे हुए हैं. ऐसी बुरी घटना आज तक कभी हमारे शहरी रेंज में घटित नहीं हुई है. हमको रोना आ रहा है. आज दिन हम लोगों को ऐसा उम्मीद बन गया था कि हमारे यहाँ अच्छी साइटिंग हो रही है, अच्छा टूरिस्ट आ रहे हैं, ऐसा हम लोग देख रहे थे. हमको ऐसा लग रहा है कि हमारी जीवन नैया, हमारी रोजी रोटी छिन गई, ऐसा लग रहा है. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघ आणि बिबट्यांचं लसीकरण करणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे संसर्गाचा मूळ स्रोत असलेल्या कुत्र्यांचं मोठ्या प्रमाणावर लसीकरण हा सध्या सर्वात प्रभावी उपाय मानला जातोय. मात्र कान्हामधील ही घटना केवळ मध्य प्रदेशपुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील ताडोबा आणि पेंच सारख्या व्याघ्र प्रकल्पांसाठीही इशारा मानली जाते. वन्यजीव संरक्षणासमोर उभं राहिलेलं हे नवं जैविक आव्हान आता किती मोठं रूप घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नागपूर.